नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा 44,228 जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक या भरतीचे 15 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर मैदानी चाचणी नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो 10वीच्या पर्सेंटेजवर होणार आहे, 10वीच्या टक्क्यावर होणार आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती चालू आहे, हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन दरवर्षी पोस्ट ऑफिस जीडीएस भरतीमध्ये होते, ठीक आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएसच्या जागा तर निघाल्या, पण आम्ही या ठिकाणी फॉर्म कोणत्या ठिकाणी भरू, यावर एक व्हिडिओ बनवा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दल सुद्धा सांगणार आहे की तुम्हाला फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचा आहे, त्याचबरोबर जे संपूर्ण माहिती तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीची सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालन खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 44,228 जागांसाठी ही भरती निघाली आणि मी या अगोदर पासून सांगत आलो होतो, 1-2 महिन्यापासून सुद्धा मी व्हिडिओ टाकले होते आपल्या चॅनलवर की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघणार आहे। मी तर 42,000 जागांसाठी भरती सांगितली होती, पण त्यापेक्षा जास्त 2,000 प्लस जागांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती आलेली आहे, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वर्तमानमध्ये येणाऱ्या भरतीच्या अपडेटसाठी, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस साठी शिक्षण फक्त 10वी पास लागते यामध्ये, ठीक आहे, आणि महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात। त्याचबरोबर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा ठेवण्यात आला 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल। तुम्ही जर एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 5 वर्षाची सूट आहे, ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाची सूट आहे। तर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 40 पर्यंत फॉर्म भरू शकतात। एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। तर ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 43 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। आणि फीचा जर विचार केला आपण तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आली आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। तर सरकारी नोकऱ्या विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएसची तर नक्कीच यामध्ये भरा, कारण की यामध्ये फी सुद्धा खूप कमी ठेवण्यात आली आहे। तर फॉर्म भरून टाका, कारण की नोकरीवर लागणं म्हणजे हेच जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे, ठीक आहे। तर दरवर्षी जे पोस्ट ऑफिस जीडीएसच्या ग्रामीण डाकसेवकचे भरती दरवर्षी जे विद्यार्थी मित्रांनो येत असते, ठीक आहे। तर यावर्षी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे, नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरा, कारण की या भरतीमध्ये जे जास्त फी नाही ठेवण्यात आली आहे, 100 रुपये फी आहे आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। तर कधी कधी जे कोणकोणत्या ठिकाणचं जे मेरिट आहे एकदम हाय सुद्धा जाते आणि कोणकोणत्या ठिकाणचं मेरिट कमी सुद्धा लागते। तर किस्मतावरच आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये, कारण की मागच्या वर्षी सुद्धा मेरिट जास्त लागलं होतं काही ठिकाणचं आणि काही ठिकाणचं मेरिट कमी सुद्धा लागलं होतं, ठीक आहे। तर या पोस्ट ऑफिस जीडीएस मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 3 प्रकारचे पद आहे। तर पहिलं जे ते ब्रँच पोस्ट मास्टर आहे। तर यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला पगार यामध्ये 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे। आणि दुसरं जे पद आहे ते असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर, यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे, जे की सर्वात बेस्ट आहे। आणि तिसरं जे पद आहे यामध्ये डाकसेवक आहे, तर डाकसेवकमध्ये पगार तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत या ठिकाणी भेटणार आहे। तर एकदम शाही ड्युटी आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, कारण की 4 ते 5 घंटेची ड्युटी त्यांची असते आणि ऑफिसमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो काम असते आणि जास्त कामाचा प्रेशर सुद्धा नसते त्यांच्यावर, ठीक आहे। तर यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणतं काम करावं लागणार आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर सांगून देतो की ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला जे काम करावं लागणार आहे ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं तुम्हाला काम करावं लागणार आहे। त्याचबरोबर डाक उत्पाद आणि सेवाचं वितरण तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे। रेकॉर्ड हँडलिंग डिव्हाइस मोबाईलचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवावं लागणार आहे। त्याचबरोबर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला जे काम करावं लागणार आहे तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावी लागणार आहे। त्याचबरोबर डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे। त्याचबरोबर सरकारी सेवा योजनेचं जे घरघरी जाऊन या ठिकाणी प्रचार करावा लागणार आहे। एवढं तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागणार आहे। आणि तुमचं जर डाकसेवकमध्ये जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला जे काम करावं लागणार आहे स्टॅम्पची विक्री करावी लागणार आहे, त्याचबरोबर डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे। तर एवढं या ठिकाणी काम करावं लागणार आहे, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएसच्या जागा तर निघाल्या 44,228, नेमका या ठिकाणी फॉर्म कुठं भरायचा आहे, ठीक आहे, असं भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते, ठीक आहे।
तर पहा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, पोस्ट ऑफिस GDSची जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या जिल्ह्यासाठी निघालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी ही भरती निघालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जिल्हे आहे तर त्या सर्व जिल्ह्यामध्ये पोस्ट ऑफिस GDSची भरती निघालेली आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू आहे पोस्ट ऑफिस GDSचे, तर 5 ऑगस्ट 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी जे जागा कशा चेक करायच्या की आपल्या जिल्ह्यामध्ये जागा किती आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी क्रोम ब्राउझरमध्ये यावं लागणार आहे आणि क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करावं लागणार आहे पोस्ट ऑफिस GDS. ठीक आहे. जसं तुम्ही या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS सर्च करावं लागणार आहे. पोस्ट ऑफिस GDS तुम्ही या ठिकाणी सर्च केल्यानंतर एक वेबसाईट येणार आहे. तर त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा या ठिकाणी इंटरफेस येणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवर. तर या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामधील सर्व डिव्हिजन या ठिकाणी दिसणार आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर. तर हे महाराष्ट्रातील जेवढे पण जिल्हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. तर तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर आम्ही फॉर्म कुठं भरायचा. तर मी तुम्हाला एकच सांगून देतो, तर तुमच्या मताने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. तुमची जी चॉईस आहे, तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तिथं तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा. ठीक आहे. कारण की मी जर तुम्हाला सांगितलं या ठिकाणी भरा, तरी सुद्धा त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार आहे. मी जर तुम्हाला या ठिकाणी म्हटलं की बा तुम्ही या ठिकाणी कोल्हापूरमध्ये भरा, तर हजारो विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार आहे. मी जर तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की नाशिकमध्ये तुम्ही पोस्ट ऑफिस GDSचा फॉर्म भरा, तर त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी फॉर्म भरणार आहे. तर तुम्हाला एक सांगायचं आहे की तुमची जी चॉईस आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे वाटते तर तुम्ही ते या ठिकाणी करा. तुम्हाला ज्या ठिकाणी फॉर्म भरायचं वाटते तर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. जर मी या ठिकाणी जर सांगितलं की ह्या जिल्ह्यामध्ये खूप कमी कट ऑफ लागणार आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा भरपूर विद्यार्थी फॉर्म भरणार आहे. कारण की माझा जरी व्हिडिओ आपण बघितलं तर जवळपास 80,000 सबस्क्रायबर आहे आणि 80,000 पैकी भरपूर विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार आहे. ठीक आहे. आणि जास्तच कॉम्पिटिशन त्या ठिकाणी वाढणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की तुम्हाला जे वाटते त्या ठिकाणी फॉर्म भरा. तुमचा जो आवडीचा जिल्हा आहे तर तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडा. तुम्हाला ज्या ठिकाणी नोकरी करायची आहे त्या ठिकाणी ते ठिकाण तुम्ही या ठिकाणी निवडा. ठीक आहे. तर 10 ठिकाण आपल्याला त्या ठिकाणी टाकता येते. जर समजा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी, समजा अकोलामध्ये फॉर्म भरायचा तर अकोलामध्ये तुम्हाला 10 ठिकाणी या ठिकाणी फॉर्म भरावा लागणार आहे. ठीक आहे. 10 म्हणजे 10 तुम्हाला या ठिकाणी जे गाव या ठिकाणी निवडावं लागणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ज्या ठिकाणी वाटते तिथं तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा. ठीक आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी नोकरी करायची आहे, ज्या जिल्ह्यामध्ये नोकरी करायची आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा. तर याचा जे तुम्ही पूर्ण अभ्यास करून जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरा. एवढे पण जिल्ह्यामध्ये जागा पहिले तुम्ही चेक करा, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा, कॅटेगरीनुसार किती जागा आहे, तर याचा पहिले अभ्यास करा. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा. ठीक आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्या इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.